या 25 मिनिटात 50 घडामोडी झटपट सुरुवात करूया। पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयारी सुरू केली आहे। विधानसभा निकालाने हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्ती राहून चालणार नाही असं भाजप आणि संघाने आपले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितलं। नाशिकमध्ये नरहरी झिरवाळांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली। या बॅनरवर झिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला, त्यामुळे समर्थकांच्या मनात अजूनही तेच आदिवासी विकास मंत्री असल्याचं दिसतंय। सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहत आहे। बीडमधील किंवा परभणीतील घटना असो, गृहमंत्री पांघरून घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली। साताऱ्यात पालकमंत्रीपद अजून निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील रचना 2024 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करत भाषण केलं। यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले। निवडणुका आल्यावर पक्षाकडून तयारी होतच असते। भारतीय जनता पक्ष ग्राउंड लेवलवर काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे ताकदीने महापालिका निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्याने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। या आराखड्यात जनतेला लाभ मिळवून देणाऱ्या योजनांचा आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। जालन्यात महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते आणि कारण निवडणुकीचं बिगुल वाजवण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलं। महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली। मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघांमध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला आणि या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती आंदोलकांनी केली आहे। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून शहरामध्ये मोठमोठे बॅनर जे आहेत ते झळकले। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवालही क्षीरसागर यांनी विचारला। 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगर शहरात तीव्र पडसाद उमटले। राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर अपघात झाला। ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसाचा रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली। काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर आज सकाळी रिमझिम पाऊस बरसला। या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज गारपीट होण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय आणि यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत। घाऊक बाजारामध्ये शेंगांचे दर 1 आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 वरून 60 ते 90 वर आलेले आहेत। वाटाणा ही 67 ते 80 वरून 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आला। सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातील एक खाद्य म्हणजे अंड। सध्या थंडीचा जोर वाढल्यानं घाऊक बाजारपेठेत एक अंड 7 रुपयांना तर किरकोळ बाजारात 3.5 रुपये दराने विक्री होताना दिसतंय। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर
लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 12वीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी इथून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या शहरांना पाणीपुरवठा केला जाणार नाही. मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणाने आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे. हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवर त्याची नोंद झाली आहे. वाढत्या प्रदूषणावर आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणे आणि कामाचं ठिकाण सील करणे यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला. मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या एका महिन्यापासून खालवला असून मुंबईतील काही भागात हवा ही सातत्याने वाईट ते अति वाईट श्रेणीतच नोंदली जाते. यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून गेल्या महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट तर उर्वरित दिवस इथे हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या 102% एवढी नोंदवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट ऑथॉरिटीने खोडा घातला आणि या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPA कडून भाडे कराराने ही जागा घेण्याची अट MMRDA पुढे ठेवण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेक ऑफची डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचणी सिडकोने यशस्वीरित्या पार केलेल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह अत्यावश्यक कामं सध्या प्रगतीपथावर आहेत आणि त्यामुळे आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 31 साठी देशविदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवेआगार इथे मोठ्या संख्येने येतात. या उत्सव काळात इथे हॉटेल आणि फार्म हाऊसमध्ये रात्रभर रेव पार्ट्या होतात. ड्रग्ज माफियाही इथे सक्रिय असतात. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याकरता यंदा विशेष पथक तयार केलंय. मधुमेही रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन वारंवार घ्यावं लागत असल्यानं ताण अधिक असतो. मात्र आता सुई नसलेले इंजेक्शन IIT मुंबईतील संशोधकांनी विकसित केले. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली. केंद्र सरकारने राज्याला गतवर्ष 2023-24 मध्ये 93.22 कोटी लिटर्स इतक्या मंजूर केलेल्या कोट्यापैकी हंगाम अखेर 81 कोटी 37 लाख लिटर्स इतका इथेनॉलचा पाणी पुरवठा ऑइल कंपन्यांना केलाय. केंद्राने निर्धारित केलेल्या दरानुसार 4,941 कोटी 12 लाख रुपये मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 10 दिवस आधी होणार आहे. आतापर्यंत मुंबई विभागातून 10वीच्या 4 लाख तर 12वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि या परीक्षेच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ आढावा बैठका घेत असून परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात आलं. चालू वर्षात महामुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरात आतापर्यंत 5,68,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. घर विक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 4% घट दिसून येते. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला असून यावर तोडगा काढण्याकरता भाजप आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त संजय शिरसाट यांची बैठक घेतली. बैठकीत 15 दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवू असं आश्वासन पंकज शिरसाट यांनी दिलं. कधी पावसाआधी तर कधी अतिवृष्टीमुळे हजारो पिकांचं नुकसान जे आहे आणि शिवाय शेतीमालाला भाव नसणं, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यातूनच अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. गेल्या 11 महिन्यात या विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या.
पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देऊ नका. 31 डिसेंबर रोजी पुण्यातील पब आणि बार रात्री 10 नंतर बंद ठेवा, असं निवेदन संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी पोलीस आयुक्तांना केलं. मुंबईतील प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरापासून स्वच्छ मुंबई मोहीम हाती घेतली आणि यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. तरी धुळीचं प्रमाण काही कमी झाल्याचं दिसत नाही. भंगारातील लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडते. या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCB आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाने वेगानं हालचाली सुरू केल्यात. त्यानुसार मुंबईतील 276 बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाने नोटीस बजावली. उर्वरित रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामं प्राधान्याने आणि जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. दरम्यान विकास कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशा सूचनाही ज्या आहेत त्यांना देण्यात आल्या. मध्य रेल्वे विभागाकडून तळेगाव उरुळी या नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांचं वेळापत्रक आता सुरळीत होणार आहे, असा विश्वास रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. पुण्यासारख्या महानगरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष पुढे येत नसल्याचं चित्र आहे आणि या वर्षभरात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात 5408 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ 237 इतकी आहे. राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरती ही MPSC मार्फत करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे आणि तशी चर्चा आहे. मात्र प्राध्यापकांची भरती ही MPSC ऐवजी विद्यापीठ स्तरावरच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेच्या CBSE, ICSE, IB, IGCSE मंडळाच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया पार पडते. नर्सरीच्या तब्बल 1242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी 1100 नवीन धूळ शोषण यंत्र घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसंच लाकडाच्या स्मशानभूमीचं रूपांतरण इलेक्ट्रिकमध्ये झाल्यास त्यातही सकारात्मक परिणाम होईल, असं आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. शहरात आणि उपनगरात उघड्यावर डेब्रीज वाहून नेणाऱ्या 693 वाहनांवर महापालिकेने कारवाई केली, ज्यात 11,83,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला असून ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचं विभागाचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. थंडीतील शेकोटीबरोबरच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा मुंबईतील हवेच्या प्रदूषणात आणखी भर टाकत असल्यानं पालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. पर्यावरण विभागाकडे 352 तक्रारी आल्या असून पालिकेने 91,000चा दंड वसूल केला. मुंबईतील महापालिका शाळांमध्ये मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा अधिक दिसतोय. त्यासाठी महापालिकेने यंदाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान करण्यात आला. इंदूरचे व्यावसायिक जुगल जयस्वाल यांनी हा मुकुट दान केला. पुणे जिल्ह्यात भात पिकाचा आगार म्हणून ओळखला जाणारा राजगड पश्चिम हवेलीसह पानशेत वरसगाव भागात धरण भागात भात मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा भाताच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला. राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आली. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार वानमथी सी यांनी स्वीकारलाय. शासनाने नुकतेच आदेश काढत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी बदली केली, पण ती आता रद्द करण्यात आली. त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्यकर विभागाचे सह आयुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। सीसीआयच्या केंद्रावर अनेक अटी आणि शर्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होते आणि त्यामुळे आता सरकारने प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीतील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये वटवाघळांच्या टोळीने हल्ला करत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। शेतकऱ्यांचं तब्बल 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलंय। लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातलाय। कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातील निषेध मोर्चा काढला। यावेळी परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावे, नशेखोरांसाठी कारवाई करावी अशी घोषणा यावेळी करण्यात आली।